Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement. काय वाटतंय कोणाचं पार्ट जडे कोण निवडून येईल? पुन्हा मोदी. एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्ष सोडून तिसऱ्या पक्षात जायचं. लोकांच्या हिताचं काय लक्ष नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल हे पहिलं बघतात ते लोक. उमेदवार कोण आहे, त्याचं पक्षाचं चिन्ह काय? नाही काय नाही. मी फक्त काय करते एकामेकाची उणी काढताय, पण लोकांचा विचार करत नाही तुम्ही. सध्या आता एवढी महागाई झालेली आहे, कोण महागाईकडे लक्षच देत नाही. कोई भी खड़ा होगा बीजेपी को ही देना है. नमस्कार, मी आरती औटी. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पब्लिक बोलती या शो मध्ये. आपण आता सध्या आहोत वरळी या ठिकाणी. वरळीकरांचं नेमकं काय मत आहे आपण जाणून घेऊया. नमस्कार, बसच्या रांगेत तुम्ही उभे आहात, कुठे राहता आणि कोणत्या मतदारसंघातून वोट करणार आहे? आम्ही सांताक्रूज रहतो है. मी अपना मोदी जी. वोटिंग कुठे है तुमचं? वोटिंग तो मेरा लखनऊ में है, लेकिन मैं लखनऊ जाएगा डालने के लिए. वोट डालने के लिए आप लखनऊ जाओगे? लखनऊ जाऊंगा. मोदी जी ने जो 400 पार का नारा दिया है, क्या लगता है आपको? एकदम सही है, परफेक्ट. आपके यहाँ का कैंडिडेट कौन है? हमारे यहाँ अनिल सिंह. अनिल जी, ओके. तुम्ही काय सांगाल, कोणत्या मतदारसंघातून वोट करता? बीजेपी. मतदारसंघाचं नाव तुमच्या? आइडिया नहीं है मुझे, अभी कंफर्म नहीं है, लेकिन मैं बीजेपी को ही दूंगा. कोई भी खड़ा हो उससे मतलब नहीं, कोई भी खड़ा होगा बीजेपी को ही देना है वोट. किती वर्षांपासून मुंबईत आहात तुम्ही? 15 वर्षापासून. नाला सुपारा विरार. काय अपेक्षा आहेत तुमच्या उमेदवाराकडून? ठीक है, अच्छा है, पहले से तो अच्छा ही है. जो भी है बढ़िया है, बेस्ट है, ओके. इथे हे लोक बसच्या रांगेत उभे आहेत, बस आलेली आहेत. आपण आणखी काही वरळीकरांचं मत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. तुमचं 2 मिनिटं वेळ घेते मी. यावर्षी वोटिंग करणार आहात का? हो करणार आहे. पहिलं वोट आहे? हो, माझं पहिलंच. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. कोणत्या गावचा आहेस तू? छत्रपती संभाजीनगर. राजकारण फॉलो करतो का? नाही, एवढं नाही. मेडिकल स्टुडंट आहे मी. अच्छा, मेडिकल स्टुडंट म्हणून तुझ्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत? उमेदवाराकडून म्हणजे त्यांनी सगळ्यांचा म्हणजे सगळ्याच फील्डचा विचार केला पाहिजे. आता आमचं मेडिकल स्टुडंट आहे. आमचं संभाजीनगरमध्ये रिसेंटली असे इन्सिडेंट झालेले की जे पेशंटचे रिलेटिव्ह असतात ते डॉक्टरवर अटॅक्स वगैरे होतात. तर डॉक्टरांची सेफ्टी हाच माझ्यासाठी एक सगळ्यात मोठा कन्सर्न आहे, कारण की पुढे चालून मी तिकडेच प्रॅक्टिस वगैरे करणार. आपण कोरोनाचा सगळ्यात मोठा काळ पाहिला आणि ते सगळ्यात मोठं संकट आपल्या देशावर होतं. मेडिकल, हेल्थ हे सगळे विषय सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्याकडे उमेदवारांनी लक्ष द्यावं असं तुझं म्हणणं आहे? नक्कीच. या व्यतिरिक्त आणखी काय अपेक्षा आहेत? बस तेवढीच. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो पूर्ण देशाभरात सध्या खूप ट्रेंडिंग आहे वगैरे, की वुमेन सेफ्टी. आपण आणखी काही लोकांशी बोलून पाहिल्यात का? भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. काय सांगशील तू? म्हणजे मेडिकल फील्डमध्ये बोलायचं झालं तर जे आपले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, जिथं लांब पूर्ण 1 करोड 1.5 करोड असं डोनेशन घेतात, त्या बाबतीत एक काहीतरी विचार केला पाहिजे सरकारने. सध्या वरळीमध्ये आहोत आणि वरळीचा मनसेकर वडापाव खाल्ला नाही आणि मनसेकर वडापाववाल्यांचं मत जाणून घेतलं नाही तर काय होणार? दादा नमस्कार. हा बोला. नमस्कार. कसं चाललंय वडापावचा धंदा? आता दिसते तसाच व्यवस्थित चाललेला आहे. ते फक्त वडापाव लोकांना जास्त तिखटच पाहिजे असतो, कारण इथे गोड चटणी वगैरे नसते. तिखट जसा तुमचा वडापाव आहे तसंच सध्याचं राजकारण आपल्याला तिखट पाहायला मिळतंय. राजकारणाविषयी काय सांगाल? राजकारणाविषयी फक्त एकच सांगू शकतो की आजच्या परिस्थिती महागाई आहे ना, जी महागाईमध्ये आता वडापाव उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार.
समजा 5 रुपयापासून ते वडापाव 15पर्यंत गेला. पण आताची परिस्थिती आली की वडापावचा रेट वाढू शकतो, कारण का तेल, बेसन, गॅस हे सगळं वाढत चाललं आहे प्रमाणाच्या बाहेर. आणि याच्यावर काय झालं, कोणत्याच पक्षाचं लक्ष नाही आहे. हा विचार करा, मला कुठल्या पक्षाशी घेणं देणं नाही आहे. मी फक्त काय करते, एकामेकाची उणी काढताय, पण लोकांचा विचार करत नाही तुम्ही. लोकांचा जनतेचा विचार काय की तुम्हाला कमी पैशात वडापाव दिला गेला पाहिजे. आता परिस्थिती असेल की हा वडापाव 20 रुपये होऊ शकतो का, मटेरियल महाग झालं आहे. त्यांना फक्त एकच सांगायचं होते की तुम्ही महागाई कमी करा. तुम्ही आपला मतदारसंघ कोणता आणि मतदारसंघ आपला कुठला शिवडी आहे ना, आपला कुठला आहे शिवडी, हां वरळी मतदारसंघ पहिला शिवडी. उमेदवार कोण आहे आपला? आमचा आता सेनेचा अरविंद सावंत. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. सध्या पाहायला गेलं तर महायुती वर्सेस महाविकास आघाडी आहे. तुम्ही जसं सांगितलं की अरविंद सावंत त्यांच्या विरोधात शिवसेनेकडूनही उमेदवार देण्यात आला, तर तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडं जड आहे? ते काय सांगू शकत नाही, लोकांवर आहे. आता लोकांच्या मते काय म्हणजे काय विचार आहे, आता लोक विचार करणार की बाबा कोणाला द्यावं कोणाला नाही. आता महागाईच्या दृष्टिकोनाने लोक वैतागलेलीच आहेत. हां, मग ते काय ठरवतील की कोणाला मत द्यायचं. पण ही महागाई कशामुळे वाढली तुम्हाला वाटतं? आता मागा तर लोक सांगतात ते युद्ध चालू आहे म्हणून तेलाचे भाव वाढले, तेल शॉर्ट प्रमाणात येते. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। प्रत्येक जे सरकार बसते त्यांनी काय कोण हा विचार करतच नाही लोकांचा, बरोबर की नाही? हां, ते फक्त काय करतात की एकमेकाची दोन्ही काढतात. पण इथे लोकांमध्ये तर काही नाही, जनतेचा विचार करत नाही. बाकी मला काय म्हणायचं नाही. दादा, कोणत्या मतदारसंघातून वोटिंग करणार आहे तुम्ही? वरळी मतदारसंघ. तुमच्या उमेदवाराचं चिन्ह माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे आम्हाला. काय मशाल. आपण आता जे वडापाव खाणारे आहेत त्यांच्याकडे जा. दादा, वडापाव कसा आहे? खूप छान, टेस्टी. राजकारण फॉलो करतो? नाही. वोटिंग करशील यावर्षी? हो, करेन ना. कोण आहे तुमचा उमेदवार? मी सेनेला वोट करतो प्रत्येक वेळी. उमेदवार कोण आहे, त्याचं पक्षाचं चिन्ह काय? नाही, काय साईड आहे. म्हणजे उमेदवार माहीत नसलं तरी सेनेला वोट करणार. पण आता सेनेचेही 2 भाग झालेत. हो, आता ते युती झाली आहे ना भाजप आणि सेनेची. हां, मग कोणत्या सेनेला वोट आहे तुझा? प्रॉपर जी सेना आहे तीच. ओके, प्रॉपर सेना कोणती आहे? साहेबांची. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। आपण आणखी काही लोकांशी इथे बातचीत करूया. आता काय सांगायचं तुम्हाला, सध्या आता एवढी महागाई झालेली आहे, कोण महागाईकडे लक्षच देत नाही. जो तो आपला स्वतःचा पोळी बांधण्यासाठी सगळं हे चाललेलं आहे, दुसरं काय नाही. कोणत्या मतदारसंघातून वोटिंग आहे तुमचं? आमच्या वरळीमध्ये सांगतो. उमेदवार कोण आहे? उमेदवार अरविंद सावंत. त्यांचं चिन्ह कोणतं आहे? त्यांचं चिन्ह मशाल आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? त्यांच्या अपेक्षा म्हणजे काय, हे चाललंय सगळं व्यवस्थित करायला पाहिजे, दुसरं काय नाही. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मोदींचं सरकार होतं, त्याच्यामध्ये अनेक चांगली कामं झाली आणि अनेक कामाला लोकांकडून विरोध करण्यात आला. तर तुम्हाला काय वाटतं, मोदी सरकारने किती कामं आणि कशी कामं केली? याच्यापेक्षा मोदी सरकारने जास्त कामं केलेली आहेत, चांगली कामं केलेली आहेत. तर लोकांना पटत नाही, ते प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. मोदींचा 400 पारचा आकडा पार होईल का? मी होते 100% होईल. उमेदवार माहिती आहे तिकडचा कोण आहे? अजून तरी डिक्लेअर नाही, म्हणजे समजलं नाही. ते तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचला नाहीये का? नाही. बातम्या, राजकारण पाहता का तुम्ही? राजकारणाशी मला खूप कंटाळा आला.
कारण ते काय फालतूगिरी दिसते ना सरळ काय आहे लोकांचं म्हणजे काय बोलतात ते एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्ष सोडून तिसऱ्या पक्षात जायचं त्यांचं म्हणजे लोकांचं हिताचं काय लक्ष नाही फक्त स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल हे पहिलं बघतात ते लोक स्वतःची प्रॉपर्टी बघितली तर त्यांची करोडोच्या घरात पण जनतेची प्रॉपर्टी बघा आणि त्यांची प्रॉपर्टी बघा एक वोटर म्हणून तुमच्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला काय तुमची कामं झाली पाहिजेत वाढती महागाई लक्षात घ्यायला हवी उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार शिक्षणावर चांगला लक्ष द्यायला पाहिजे सर्वसामान्यांना शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे अजून किती बरंच काही बोलण्यासारखं असं आहे या विषयावर राजकारण म्हणजे खरोखर म्हणजे त्यामुळे असं वाटतं ना की काय लक्ष घालावं यांच्या राजकारणावर काय बोलणार यांच्याविषयी आपण पण आपल्याकडे एक संधी असते वोट करण्याची संधी असते आपल्याकडे हो बरोबर ना आता संधी आहेच ना करणार वोटिंग करणार बरोबर त्याविषयी काय वाटतं तेच सरकार येईल की काय पालट होईल आता सरकार तर बहुतेक तेच येईल त्यामागे कारण विरोधी पक्षाकडे नेताच नाही ठाम नेता असं बोलू शकेल असा किंवा चांगलं विचारधाराचा नेता त्यांचे काही पक्षात मला पटत नाही म्हणजे लोकांना फक्त चुना लावायचं कसं ते त्यांच्याकडून कळते आपल्या फ्रेममध्ये एक आपला युवा व्यावसायिक कॅप्चर करतोय दादा तू वोट केलं याआधी नाही हा माझा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स असेल वोट करायचा म्हणजे आत्ताच माझं 18 वर्ष कंप्लीट झाले सो माझं वोटर आय डी पण आलं आहे तर आता हा माझा पहिला एक्सपिरियन्स असेल जेव्हा मी वोट करणार बाबांना छान मदत करताना तू दिसतोय पहिल्यांदाच वोट करणार आहे झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर आणि राजकारण फॉलो करतो का तुझ्या काय अपेक्षा आहे राजकारण्यांकडून राजकारण वगैरे हे मी माझ्या पप्पांकडूनच म्हणजे खूप असं ऐकलं आहे की राजकारणामध्ये गेलं नाही पाहिजे जस्ट बिकॉज की त्याच्यामध्ये खूप ग्रजेस असतात पर्सनल ग्रजेस पण असतात आणि बाकीचे पण असतात खूप साऱ्या गोष्टी तर मग तेच मग मला पण थोडं एवढं राजकारणाबद्दल आवड असं नाही आपण काही पाणीपुरी खायला आलेल्या ग्राहकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दादा वोट कोणत्या मतदारसंघात आहे आम्ही तिकडे मालवणचे उमेदवार कोण आहे माहिती आहे का मालवणचे नारायण राणे पक्षाचं चिन्ह काय आहे त्या उमेदवाराचं चिन्ह काय आहे कमळ काय वाटतंय कोकणात पारडं कोणाचं जड आहे सध्या तरी असं म्हणजे प्रचाराचं बघता नारायण राणेंचंच वाटतंय मोदींनी जो 400 पारचा नारा दिलाय तुला काय वाटतंय एक वोटर म्हणून की काय माहिती नाही पण कोकणामध्ये तर नारायण राणे तुमच्या सगळ्यांचे 2 मिनिटं घेते लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे काय वाटतंय कोणाचं पारडं जड आहे कोण निवडून येईल सध्या तरी वरळीमध्ये जी हवा चालू आहे आम्ही आता वरळीकर आहे तर सध्या शिवसेना धनुष्यबाण सध्या टार्गेटवर आहे आमच्या म्हणजे सगळ्यांच्या की धनुष्यबाणाची ताकद आजपर्यंत कमी नाही पडली आणि यापुढे पण कमी नाही पडणार काय एकूणच अपेक्षा आहेत तुमच्या उमेदवाराकडून जे की ह्यापूर्वीसुद्धा म्हणजे लोकसभेचे इलेक्शन झाले खूप सारे जण निवडून पण आले पण आता ह्या मागील काळ जो बघितला कदाचित तो लोकसभेचा जो उमेदवार निवडून आला हा अद्यापपर्यंत आम्हाला वरळीत दिसला नाही आहे तर अशीच अपेक्षा आहे की यापुढे जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याने किमान आमच्या समस्यांपर्यंत पोचावं तुमचा उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का नाही काय अपेक्षा आहेत कोणती कामं पहिली झाली पाहिजेत ह्या मैदानाचं बघा तुम्ही हाल कसा आहे ते जांभोरी मैदानाचा पण आमचा डेव्हलपमेंटचं काम ते इथे काय काय डेव्हलपमेंट रखडलेले आहेत त्यांचं काम हे कुणी लक्ष देत नाही कुठली पण पॉलिटिशियन पार्टी असू दे देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार
ओके, माझा तुम्हाला प्रश्न आहे की सध्याच्या महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर एक युथ म्हणून तुम्ही काय बघता या राजकारणाकडे आणि काय तुमच्या भावना आहेत हे एकंदरीतच पाहता? आज यूथ म्हणून म्हणजे माझा विषय असा आहे की एक हिंदुत्ववादी म्हणजे आज हिंदुत्वाचा लय मोठा विषय आहे. तुम्हाला काय वाटतं युवांचे कोणते प्रश्न आहेत ते आतापर्यंत प्रलंबित आहेत? युवांचा माझा व्यक्तिगत प्रश्न असा आहे ना, युवांचा तर लय मोठा प्रश्न आहे. वरळीसाठी असा प्रश्न आहे ना की वरळीमध्ये आहे ना लय म्हणजे डाऊन टू वर्थवाले माणसं आहेत. छोटी छोटी गोष्टी त्यांच्यावरती असं होतात ना की आज ICU नाही आहे वरळीमध्ये. एक ICU म्हणजे वरळीमध्ये एवढं मोठं हॉस्पिटल आहे, कामगार हॉस्पिटल व पोद्दार हॉस्पिटल, त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या काही अपघात होतो ना, असं प्रॉब्लेम होतो ना की टॅक्सीमध्ये जाता जाता माणसाचा जीव जातो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार. ॲम्ब्युलन्समध्ये जाता जाता जीव जातो म्हणजे एक सुविधा नाही आहे आपल्याकडं. वरळीला A1 करायची प्रयत्न लय करत आहे, पण A1 वरळी डेव्हलपमेंटसाठी नाही इम्पॉर्टंट. आज एक ॲम्ब्युलन्सची सुविधा नाही आहे वरळीमध्ये. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement.